ऑल, राईट. तर इथपासून आपण एक एंड टू एंड आपण डिप्लॉयमेंट पर्यंत प्रोजेक्ट बनवणार आहोत. ओके. म्हणजे उद्या जाऊन तुम्ही कंपनीमध्ये जाऊन काही ज्युपिटर नोटबुक वरती कोड लिहिणार नाहीये. तुम्हाला इन्व्हायरमेंट तयार करावं लागत असतं तुमच्या जो काही प्रोजेक्ट आहे त्याचे. ओके. तर आता हे इन्व्हायरमेंट काय असतं हे आपण पाहूया. ओके. तर इन्व्हायरमेंट म्हणजे काय, जसं की ऍझ्युम करूया की आतापर्यंत आपण जे काही प्रोजेक्ट पाहिले, ओके, तर आपण ते वेगवेगळे प्रोजेक्ट पाहिले, राईट. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केला होता हाऊस प्राइस वरती, राईट. त्यानंतर आपण अजून एक प्रोजेक्ट जो क्रिएट केला होता, कोणता होता तो? नेक्स्ट कोणता प्रोजेक्ट केला होता आपण? लोन सँक्शनचा, राईट. तर आपल्या कंपनीमध्ये उद्या जाऊन आपण जेव्हा काम करणार आहोत ना, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वरती काम करावं लागतं, राईट. जसं की आता हे आपण 2 पाहिले, तर तसे हे वेगवेगळे त्यांचे प्रोजेक्ट्स असतील. ओके. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या प्रोजेक्ट रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट मटेरियल आहे, ओके, तर ते मटेरियल आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. नेसेसरी लायब्ररीज आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात, राईट. राईट. आपल्याला नेसेसरी याच्या लायब्ररीज इम्पोर्ट कराव्या लागतील. म्हणजे इन शॉर्ट, मला जर हा प्रोजेक्ट करायचा असेल तर मी काय करेन, मी मला या प्रोजेक्ट रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील, या प्रोजेक्ट रिलेटेड जे काही रिलेटेड गोष्टी असतील, तर ते वाले गोष्टी मी काय करेन, माझ्या कॉम्प्युटरमध्ये मी इन्स्टॉल करेन. तुम्हाला लक्षात आहे का? आपण फर्स्ट ऑफ ऑल एक न्यू जर लायब्ररी असेल तर त्याला आपण फर्स्ट ऑफ ऑल पिप इन्स्टॉल करतो. पिप इन्स्टॉल करतो म्हणजे काय करतो नेमकं, तुम्हाला काय माहिती त्याच्या बाबतीत? राईट. म्हणजे त्या लायब्ररी रिलेटेड आपण जे काही त्यांचे कोड्स आहेत ते आपण इम्पोर्ट करतो, राईट. जे त्यांनी क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स मध्ये लिहिलेले आहेत, राईट. तर आपल्याला सेम तसेच काय करायचं आहे, सेम आपल्याला त्याच रिलेटेड ज्या प्रोजेक्ट रिलेटेड आपण काम करत आहोत त्या प्रोजेक्ट रिलेटेड आपल्याला इन्व्हायरमेंट तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे आपल्याला? इन्व्हायरमेंट. म्हणजे उद्या जाऊन तुम्ही जेव्हा एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करणार आहात तेव्हा तुम्ही काय करणार, या प्रोजेक्ट रिलेटेड जे काही गोष्टी असतील इथे, जसं की लायब्ररीज असतील, काही तुम्हाला कनेक्शन बिल्डअप करायचे असतील, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला या रिलेटेड काही तुमचे जे SQL चे कनेक्शन असतील ते कनेक्शन इम्पोर्ट करावं लागतील. नंतर लॉग इन कन्सेप्ट होता, लक्षात आहे का तुम्हाला? तर त्या रिलेटेड आपण फाईल्स इथे इम्पोर्ट करणार. ओके. तर असे खूप सारे फॅक्टर्स असणार आहेत तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करण्यासाठी. आता मला एक गोष्ट सांगा, मला जो डेटा रिक्वायर्ड आहे हाऊस प्राइस साठी, ओके, तर तो सेम डेटा रिक्वायर्ड असेल का माझ्या नेक्स्ट प्रोजेक्ट साठी? सांगा. मला जर काम करायचं आहे या एका प्रोजेक्ट वरती, तर सेम डेटा लागेल का मला माझ्या नेक्स्ट प्रोजेक्ट साठी? नाही. त्याची रिक्वायरमेंट वेगळी असेल काहीतरी. ओके. म्हणजे याच्यानंतर जसं की आता आपण हा प्रोजेक्ट पाहिला, सिमिलरली आपल्याला नेक्स्ट टाइम जेव्हा आपण या प्रोजेक्ट वरती काम करत आहोत, लोन सँक्शन, इथे आपल्याला डेटा वेगळा येणार आहे, इथे आपल्याला लायब्ररीज वेगळे लागणार आहेत, राईट. म्हणजे याचं इन्व्हायरमेंट वेगळं असेल, या प्रोजेक्टचं इन्व्हायरमेंट वेगळं असेल आणि ते आपण इन्व्हायरमेंट स्वतः क्रिएट करणार आहोत. ओके. तर त्या प्रोजेक्ट रिलेटेड आपण इन्व्हायरमेंट क्रिएट करणार आहोत. तर ते इन्व्हायरमेंट आपण कसं क्रिएट करणार आहोत, तर आपण आपला कोड जो लिहिणार आहोत, तर तो कोड कुठे लिहितो आपण सांगा? कशामध्ये कोड लिहिणार आपण आता?
ते आपण एन्व्हायरमेंट तयार करू शकू. आणि आता नीट गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमची कंपनी तुम्हाला असे वेगवेगळे सर्व्हर्स प्रोव्हाइड करून देईल. व्हर्च्युअल सर्व्हर्स काय देतील? व्हर्च्युअल सर्व्हर्स. म्हणजे अजून करा की हे काय आहे? हे तुमचं लॅपटॉप आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या लॅपटॉप मधून एक गुगल क्रोम ओपन करसाल. ओके. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला काय होईल? तुम्हाला तुमचे जे काही कंपनीचे सर्व्हर असेल, समजा Amazonचे असेल, XYZ ज्या काही कंपनीचे सर्व्हर असेल, तर तुम्ही काय करणार? त्या सर्व्हरचा आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही काय करणार? त्या सर्व्हर वरती लॉग इन करणार, राईट? आणि त्यानंतर त्या व्हर्च्युअल सर्व्हर वरती तुम्ही काय करणार? तुमचे काम करायला स्टार्ट करणार, राईट? तर काम फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तुमची जी रिक्वायरमेंट आहे, तर ती रिक्वायरमेंट रिलेटेड तुम्हाला फाइल्स इम्पोर्ट करायच्या आहेत त्याच्यामध्ये, राईट? ओके. तर आता असं आपण अज्युम करूया की या क्रोम वरती क्लिक केल्यानंतर मी ओपन केलेले आहे माझ्या एका कंपनीचे एन्व्हायरमेंट, जिथे मला आता माझा कंप्लीट प्रोजेक्ट बनवायचा आहे. ओके. हे काय आहे? हे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. हे व्हर्च्युअल फर्स्ट ऑफ ऑल काय आहे? सर्व्हर आहे. आता व्हर्च्युअल सर्व्हर्स काय असतात मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत तेव्हा, राईट? हाय कॉम्प्युटिंग पॉवर, याच्यामध्ये रॅम, तुमचे स्टोरेज हे तुमचे फास्ट असेल इथे. आणि हे कुठे सिच्युएटेड असतील ऍक्च्युअल मध्ये? त्यांच्या हेडक्वार्टर्स मध्ये, राईट? तर ते आपण इथे व्हर्च्युअल यूज करू शकणार, त्यांचे रॅम्स जे काय असतील ते, राईट? तर या सर्व्हर्स वरती मी फर्स्ट ऑफ ऑल काय करणार? माझे एन्व्हायरमेंट क्रिएट करायला स्टार्ट करणार. ओके. तर माझा जो काही प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्ट रिलेटेड मी माझे एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये बनवायला स्टार्ट करेन. आता एन्व्हायरमेंट बनवायला स्टार्ट करेन म्हणजे काय करेन? आता आपण ते पाहूया. तर इथे मी काय करेन? आपण आता अज्युम करूया की आपले लोकल लॅपटॉप जे आहे तेच आपले एन्व्हायरमेंट आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला आता एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे. ओके. तर आपण काय करणार? आपण यूज करणार आहोत VS कोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ओके. तर तुम्ही सुद्धा काय करा? तुम्ही सुद्धा तुमचे VS कोड फर्स्ट ऑफ ऑल ओपन करा. आहे का तुमच्याकडे? ओके. नसेल तर मी कसे डाउनलोड करायचे ते सांगतो. ओके. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे? गुगलवर सर्च करायचं आहे VS व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ओके. हे सर्च केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ही फर्स्ट वाली लिंक आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोडची. तर इथे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत कोणत्या व्हर्जन साठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके. तर इथे डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमचे काय ऑप्शन येत आहे? ओके. तर तुम्हाला तो विचारत आहे कुठे सेव्ह करायचे आहे. ओके. त्यानंतर काय होईल? तुमचे डाउनलोड स्टार्ट होईल. ओके. तर तुमचे डाउनलोड स्टार्ट होईल. सिम्पली तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्याला. ओके. ओके. याच्यानंतर आता याच्यानंतर
सर्व काही डाउनलोड झाल्यानंतर मी व्हीएस कोड ओपन करणार. ओके, एक मिनिट. पायथन इथून लायब्ररी नाही, आत्ताच नाही, आपल्याला याच्या आतमध्ये आपण पिप इन्स्टॉल करणार लायब्ररी. एक मिनिट सांगतो इन्व्हायरमेंट कसं बनवायचं ते. आता मी काय करतो, मी एक फोल्डर ओपन करतोय. ओके, मी काय करणार, मी एक फोल्डर ओपन करणार. ओके, तर ही गोष्ट मी कमांड प्रॉम्प्ट मधून सुद्धा करू शकतो, पण तुम्हाला ते हार्ड जाईल. फर्स्ट ऑफ ऑल इथे पहा, मला ना एक फोल्डर सिलेक्ट करायचं आहे. कशासाठी, माझं जे काही इन्व्हायरमेंट तिथं बनवणार आहे मी. ओके, तर मी काय करणार, ओपन फोल्डर करणार. तर मी काय करेन, जसं की डाउनलोड 601 ml. ओके, मी इथे नवीन फोल्डर क्रिएट करतो. एंड टू एंड डायमंड प्राइस मॉडेलिंग. म्हणजे आपण एक एंड टू एंड प्रोजेक्ट बनवणार आहोत. तो कशाचा आहे, डायमंड प्राइस मॉडेलिंगचा. म्हणजे डायमंडची प्राइस आपण प्रिडिक्शन कशी करू शकतो. ओके, तर हे फोल्डर आहे. तर हे फोल्डर आता मी सिलेक्ट करेन. ओके, हे फोल्डर मी काय केले, सिलेक्ट केले. ओके ओके, आता इथे पहा, मी या पेज वरती आलेलो आहे. ओके, आता मला इथे काय करायचं आहे, आता मी या फोल्डर मध्ये आहे, कोणत्या, एंड टू एंड डायमंड प्राइस मॉडेलिंग. तर इथे मला फर्स्ट ऑफ ऑल एक फाईल तयार करायची आहे. ओके, तर ती फाईल कोणती आहे पहा, तर ती फाईल असणार आहे माझी. इथे मी फर्स्ट ऑफ ऑल न्यू फाईल वरती क्लिक करणार. काय करणार, मी न्यू फाईल वरती क्लिक करणार. इथे बघा प्लसचा एक ऑप्शन येत आहे. ओके, आणि आता मला माझ्या फाईलला नाव द्यायचे आहे की कोणती फाईल मला क्रिएट करायची आहे. तर त्या फाईलचे नेम आहे रिक्वायरमेंट REQUIREMENTS रिक्वायरमेंट्स डॉट टीएक्सटी. ओके, हे कोणती फाईल झाली माझी, रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी. ओके ओके, आता ही माझी फाईल तयार झाली. ओके, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे ना 3 डॉट्स वरती क्लिक करून तुम्हाला टर्मिनल वरती जायचं आहे आणि न्यू टर्मिनल वरती क्लिक करायचं आहे. ओके, तर हे बाय डिफॉल्ट तुमचे जे टर्मिनल असेल, तर ते टर्मिनल हे पॉवर शेल वरती असेल. ओके, तर याला मी चेंज करून कमांड प्रॉम्प्ट वरती घेऊन जातो. तुमच्याकडे ऑप्शन शो करत आहे का कमांड प्रॉम्प्टचा. ओके, कमांड प्रॉम्प्ट वरती घेऊन जात आहे. ओके ओके, तर आता मी इथे परत ओव्हरऑल आलेलो आहे. ओके, तर आता मला इथे काय करायचं आहे, मला ना माझे इन्व्हायरमेंट बनवायचे आहे. काय करायचे आहे, माझे इन्व्हायरमेंट बनवायचे आहे. ओके, तर त्यासाठी मला याला काही कमांड्स द्यावे लागतील. ओके, तर ते कमांड्स नंतर तो काय करेल, इथे इन्व्हायरमेंट बनवायला स्टार्ट करेल. आता इथे लक्ष द्या, तर आपल्याला कमांड्स काय द्यायचे आहेत इथे, काय काय, नाही नाही, काय नाही, पहा ना आता काय म्हणतोय, तुम्हाला कळत नाही. ओके ओके ओके, तर कमांड कशी असेल पहा, मी फर्स्ट ऑफ ऑल इथे लिहीन कोंडा. ओके, तर आता हा मला फक्त कोंडा लिहिल्यावरती काय दाखवत आहे पाहूया. तर तो तुम्हाला मेसेज दाखवेल की कोंडा, इफ कोंडा इज नॉट रिकॉग्नाइज्ड इंटरनल और एक्सटर्नल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल केलेलं आहे, तर ते नीट इन्स्टॉल केलेलं आहे का तुम्हाला नीट पाहायचं आहे. ओके, तर आता मला हा काय दाखवत आहे, इथे कोंडावरती मी फक्त इथे कोंडा लिहिलं, तर त्याच्यानंतर मला हा एवढे सारे ऑप्शन्स दाखवत आहे. पुन्हा दाखवत आहे का भाऊ, नॉट रिकॉग्नाइज्ड इंटरनल और एक्सटर्नल कमांड असं दाखवत आहे का तिथे. ओके, तर आता तू काय करायचं माहिती का, ओके, तर तू इथे स्टार वरती क्लिक कर.
आणि इथे anaconda prompt याच्यावरती क्लिक कर. ओके, इथेपर्यंत झालं. ओके, आता ना काय कर माहिती का, तू ज्या कोणत्याही फोल्डर मध्ये आहे, ओके, तर तुला इथे बेस दाखवत आहे का? ओके, आता इथे एक मिनिट आपण आता इथे कोंडा दाबून पहा, कोंडा आणि एंटर. आता इथे दाखवत आहे, असे सेम दाखवत आहे का तुला? सेम असं दाखवत आहे तुला? हम्म, काही प्रॉब्लेम नाही, पण असे तर दाखवत आहे तुला. कोंडा इज द टूल. ओके, म्हणजे कोंडा हा रेकॉग्नाइज करण्यास इश्यू येत आहे तुझ्यामध्ये. तर तू काय कर माहिती का, ऍक्च्युली जो काही तू प्रोजेक्ट बनवत आहे तो या सी मध्ये बनव. तिथंच आहे तुझा प्रोजेक्ट. ओके, आता मी काय करतो, मला ना माझी डायरेक्टरी चेंज करायची आहे. मला माझी फोल्डर मध्ये जायचं आहे. तर माझे फोल्डर काय आहे, तर त्या फोल्डर मध्ये मी जाईन. एंड टू एंड डायमंड प्राइस मॉडेल. ओके, तर याची 5 मी कॉपी करेन आणि मी काय करेन इथे आता, इथे जो कोंडा आहे, हे जे आपले अनाकोंडा प्रॉम्प्ट आहे, तर इथे मी फर्स्ट ऑफ ऑल लिहीन की सीडी. सीडी मीन्स चेंज डायरेक्टरी. आणि मला कोणत्या डायरेक्टरी मध्ये जायचं आहे, तर माझ्या या डायरेक्टरी मध्ये मला जायचं आहे. ओके, ओके, तर काय करायचंय, तुमचे पेस्ट केल्यानंतर एक बॅकस्लॅश द्यायचा. ओके, तुमचा 5 दिल्यानंतर एक बॅकस्लॅश द्यायचे. गेलो का त्या फोल्डर मध्ये? आता दाखवत आहे हे फोल्डर. हे पहा, हे माझे फोल्डर आहे. याच्या आतमध्ये गेलोत का? फक्त सीडी. सीडी मीन्स चेंज डायरेक्टरी स्पेस, त्याच्यानंतर तुमच्या फोल्डरचा पाथ आणि एक बॅकस्लॅश. बॅकस्लॅश तुम्हाला मॅन्युअल द्यावा लागेल. हा, मग हे जे पाथ आहे ना, हे पेस्ट केल्यानंतर फक्त एक बॅकस्लॅश द्यायचा आहे तुला. बॅकस्लॅश तर बरोबर देत आहे ना, नीट बघ. हा, हम्म, हम्म, हम्म. सीडी लिहिलाय का त्याच्या आधी तू? नीट पहा परत एकदा. सीडी स्पेस लोकेशन आणि एक बॅकस्लॅश द्यायचं मॅन्युअल नंतर पेस्ट करून. बॅकस्लॅश म्हणजे त्या फोल्डर मध्ये आलं. ओके, तर आता इथे काय करायचे माहिती का, इथे ना आपल्याला कोंडाचे इन्व्हायरमेंट क्रिएट करायचे आहे. ओके, तर इथे कोड कसा लिहायचा आहे तुम्हाला पहा. कोंडा क्रिएट, कोंडा क्रिएट VE and V, otherwise you can write down any name. Okay, let us say डायमंड. पण हे प्रत्येक वेळेस आपल्याला यूज करायचं आहे डायमंड
environment diamond env. Okay, कोंडा create diamond env. ओके, कोंडा क्रिएट, एक मिनिट मला आठवू द्या, कोंडा क्रिएट मायनस पी. ओके, परत एकदा पहा, कोंडा क्रिएट मायनस पी मीन्स करंट डायरेक्टरी. ओके, कोंडा क्रिएट मायनस पी. त्याच्यानंतर इथे काय लिहायचं आहे पहा, कोंडा क्रिएट मायनस पी. एक मिनिट, कोंडा क्रिएट मायनस पी. ओके, आता इथे याच्या पुढे मी आता इन्व्हायरमेंटला नाव देईन, जसं की डायमंड env इज इक्वल टू पायथन. ओके, कोंडा क्रिएट मायनस पी, माय project name, and after that python is equal to 3.9, otherwise 3. let us take a 9. ओके, तर एक मिनिट मी याला रन करून पाहतो. ओके, तर कमांड ही, एक मिनिट, हा yes साठी क्वेश्चन विचारेल आपल्याला, yes ऑब्लिक नो. ओके, yes, दॅट मीन्स माय कमांड इज राईट. तर काय करायचं आहे पहा, तुम्हाला इथे तुम्हाला कोड काय लिहायचा आहे. तर आता हे काय होत आहे पहा, आता आपण पायथनचे व्हर्जन कोणते सिलेक्ट केले होते, 3.9. तर 3.9 रिलेटेड सगळे इन्व्हायरमेंट हा इम्पोर्ट करतोय त्या ठिकाणी. तर कमांड काय आहे, कोंडा क्रिएट मायनस पी. लक्षात ठेवा, कोंडा क्रिएट मायनस पी, इन्व्हायरमेंट नेम जे काही असेल ते मी डायमंड प्राइस env लिहिलेलं आहे, आणि पायथन इज इक्वल टू 3.9. ओके, इथेपर्यंत झालेलं आहे. आता इथे पहा, आता ना आपले जे करंट फोल्डर आहे, तर तिथे एक फाईल क्रिएट झालेली आहे बघा ऑटोमॅटिकली, डायमंड env म्हणून. ओके, आणि याच्या फाईलच्या आतमध्ये हे पहा, सर्व काही आपल्या पायथन 3.9 रिलेटेड डेटा आहे. ओके, ओके, क्लिअर आहे का इथेपर्यंत? ओके, आता मला काय करायचं आहे माहिती का, मला ना माझे इन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करायचं आहे. काय करायचं आहे, माझे इन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करायचं आहे. तर त्यासाठी मी कोड लिहीन, कोंडा ऍक्टिव्हेट डायमंड env. environment could not found diamond env. एक मिनिट, कोंडा ऍक्टिव्हेट डायमंड env आणि बॅकस्लॅश आहे आय थिंक. ओके, एक बॅकस्लॅश द्यायचा आहे नंतर. ओके, तर याच्यानंतर तुम्हाला काय दाखवेल, तर ही जी लोकेशन आहे ही एका ब्रॅकेट मध्ये दिसेल तुम्हाला. दिसत आहे, म्हणजे तुमचे इन्व्हायरमेंट आता ऍक्टिव्हेट झालेले आहे. ओके, आता मी काय करतो, मी नाही व्हीएस कोड जे ओपन केलेलं होतं इथून पण हे करू शकलो असतो, पण तुम्हाला इश्यू येत आहे म्हणून तिथून दाखवलं. मी परत एकदा याला मी क्लोज करतो, आणि आता मी काय करतो, मला आता व्हीएस कोड ओपन करायचा आहे. ओके, तर त्यासाठी मी कोड काय लिहीन, कोड स्पेस डॉट
कोड स्पेस डॉट कोड स्पेस डॉट काय हा येस करा. झाले का ओपन? आता सेम असं दाखवत आहे का तिथे? म्हणजे या सी ला याने ब्रॅकेट मध्ये ठेवलेला आहे का? आणि तुमची ही डायमंड ENV फाईल अशी ओपन झालेली आहे का? नाही झाली. मग काय झालेलं आहे? बेस दाखवत आहे का? इथे समोर बेस दाखवत आहे का काही? मग काय दाखवत आहे? ब्रॅकेट मध्ये आहे का नाही? बाहेर आहे. म्हणजे हे इन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट झालेलं नाहीये. तर तू परत एकदा इथे कोड लिही, कोंडा ऍक्टिव्हेट डायमंड ENV जे काही नाव असेल ते आणि एक बॅकस्लॅश. कोंडा इज नॉट रेकग्नाइज तेच एरर दाखवत आहे का नंतर पण? तू काय कर, पिप इन्स्टॉल कोंडा हे रन कर तिथे. पिप इन्स्टॉल कोंडा. रन होत आहे का? नाही. दाखवत नाहीये का तरी पण? कोंडा फक्त येऊन बघ तिथं काय दाखवतं. नाही, एक मिनिट तुला ना ओके, कमांड प्रॉम्प्ट वरून दाखवत आहे पण तिथून दाखवत नाहीये. ओके, तर एक मिनिट आपण एरर पाहूया तुझा. कोंडा इज नॉट रिकग्नाइज इन द हा हा ओके, तर आता इथे दाखवत आहे का? ब्रॅकेट मध्ये दाखवत आहे. ओके, म्हणजे आपण इन्व्हायरमेंटच्या आत आहोत याचा अर्थ आहे असा. ओके, डायमंड ENV च्या आत आहोत. ओके, तर आता ही तुम्ही इथे काय करायचे आहे, रिक्वायरमेंट्स डॉट txt फाईल क्रिएट करायची आहे. ओके, केली का फाईल तयार? रिक्वायरमेंट डॉट txt. तर आपल्याला काय करायचं आहे ऍक्च्युली ना, या रिक्वायरमेंट डॉट txt या फाईल मध्ये आपल्याला जे नेसेसरी आपल्याला लायब्ररीज आहेत. ओके, तर आपल्याला जे काही आपल्याला नेसेसरी लायब्ररीज आहेत तर त्या लायब्ररीज आपल्याला इथे इम्पोर्ट करायच्या आहेत. ओके, जसं की इथे आपण कोणत्या वेळी लायब्ररीज इम्पोर्ट करणार? नमपाय, त्यानंतर पांडास, त्यानंतर आपण
आपण एक फ्लास्क सुद्धा इम्पोर्ट करणार आहोत, कारण हे एक वेब फ्रेम आहे, नंतर तुम्हाला समजेल. ओके, त्यानंतर आपल्याला सायकिट लर्न लागेल. सायकिट लर्न ही लायब्ररी लागेल. त्यानंतर सीबॉर्न ही लायब्ररी लागेल. ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे? ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला आपले लायब्ररीज, रिक्वायर्ड लायब्ररीज आपण इथे इम्पोर्ट करणार आहोत. तर आता मला हे लायब्ररीज काय करायचे आहेत, माझ्या लायब्ररी माझ्या इन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल आहेत का हे लायब्ररीज? नाही, तर त्यासाठी मला इन्स्टॉल करावे लागतील, राईट. तर pip इन्स्टॉलने मी जर pip इन्स्टॉल रिक्वायरमेंट डॉट txt लिहिलं तर काय करेल, तो सर्व काही लायब्ररी याच्यामध्ये ज्या असतील तर त्या लायब्ररी माझ्या इन्व्हायरमेंट मध्ये तो इन्स्टॉल करेल. तर कोड कसा लिहायचा पहा, pip install -r requirements डॉट txt. ओके, pip install -r requirements डॉट txt. ओके, झाले इथेपर्यंत? ओके, तर काय एरर आहे इथे? pip install -r requirements डॉट txt. काय काय? अरे हा, ही सेव्ह झाली. हे वन इथून जातं, कंट्रोल एस करा. ओके, आता जाईल इथून. इथे वन दाखवत असेल तर फाईल सेव्ह झालेली नाहीये. ओके, तर मला वरचीच कमांड जर इथे पहा कॉपी करायची असेल तर सिम्पली मी याच्यावरती जाऊन फक्त वरच्या एरोचे बटन दाबले तर ती कमांड सेम येईल माझ्याकडे. ओके, आता मी याला एंटर करेन. आता ना इथे खूप सारे फाईल्स असे डाउनलोड होतील. पहा, कलेक्टिंग डाउनलोड होत आहेत सगळे जे काही आपण लिहिलेले आहेत ते वाले. पहा कसे डाउनलोड होत आहेत, म्हणजे हे एक इन्व्हायरमेंट तयार होत आहे. काय होतं, एक इन्व्हायरमेंट तयार होते माझ्या प्रोजेक्ट रिलेटेड. आता येत आहे का फील एका कंपनीमध्ये काम केल्यासारखं का नाही? अजून नाही का? नाही कारण झालं तुझे? हा, मग तू नवीन आहे ना, तू थोडी एक्सपिरियन्स पर्सन आहे, एरर नाही यायला. ओके, तर तोपर्यंत आपण काय करूया, एक रीडमी फाईल बनवूया. ओके, तर इथे परत प्लस वरती करा, न्यू फाईल. ओके, आपल्याला ना आता एक रीडमी फाईल तयार करायची आहे. ओके, तर कॅपिटल मध्ये रीडमी डॉट एमडी हे फाईलला नाव द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना आपल्याला जर काही हेडलाईन्स आपल्याला त्यांना दाखवायचे असतील तर ते आपण इथे दाखवू शकतो. जसं की मला फर्स्ट एक हेडलाईन काय लिहायची आहे या रीडमी मध्ये, जसं की डबल हॅश दाबून मी इथे लिहिणार एंड टू एंड मशीन लर्निंग प्रोजेक्ट. ओके, आणि मशीन लर्निंग प्रोजेक्ट. आता याच्या खाली एंटर. मला नवीन लाईन मध्ये काय लिहायचं आहे, मी इथे लिहीन की नवीन हॅशटॅग देऊन
ओके, तर या रेडी फाईलमध्ये आपल्याला नेक्स्ट हेडिंग लिहायचं आहे आता. तर ते हेडिंग कसं लिहिणार मी? जसं की समजा मला लिहायचं आहे इथे मी माझे जे काही इन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे, तर क्रिएटेड क्रिएटेड created an environment. ओके, लक्षात द्या या डबल स्टार नंतर तुम्हाला हॅश नंतर तुम्हाला स्पेस द्यायचा आहे. ओके, आता ना मला याच्या आतमध्ये मी इन्व्हायरमेंट कसं तयार केलेलं आहे या गोष्टी लिहायच्या आहेत. तर त्या कसं लिहीन मी? मला ते लिहायचे आहेत या ट्रिपल कोट्सच्या आतमध्ये. ओके, ट्रिपल कोट्सच्या आतमध्ये. जसं की इथे मी माझी फर्स्ट लाईन काय लिहीन? मी कोंडा इन्व्हायरमेंट कसं तयार केलंय? काय कमांड लिहू? कोंडा create minus p means my current directory. Okay, in my current directory you have to write down create an environment called the diamond env and python is equal to 3.9. ओके, ही कमांड फर्स्ट ऑफ ऑल मी लिहिली. त्यानंतर मी ऍक्टिव्हेट केले ते इन्व्हायरमेंट कोंडा ऍक्टिव्हेट डायमंड env बॅकवर्ड स्लॅश. ओके, याच्यानंतर काय झाले माझे हे इन्व्हायरमेंट काय बॅकवर्ड. तू फॉरवर्ड लिहितोयस का? चुकीची गोष्ट आहे ना. बॅकवर्ड म्हणजे मला त्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं होतं. ओके, इथेपर्यंत क्लिअर? ओके, आता याच्यानंतर काय केले? इन्स्टॉल्ड नेसेसरी लायब्ररीज, राईट? installed all or otherwise install all necessary बॅकवर्डच आहे ते काय? हा, ओके, एक मिनिट. ओके, त्याच्या आतमध्ये. ओके, नाही नाही मलाच सांगतो बॅकवर्ड आहे. एक मिनिट आपण पाहूया. नाही वरती लिहिलेला आहे आपण, राईट? आपल्याकडे कोड आहे याचा अवेलेबल. इथे बघ. ओके, डायमंड. ओके, माय बॅड. ओके, हे वाले आहे, राईट? त्याच्या आतमध्ये याचं मिनिंग काय होतं? त्याच्या आतमध्ये. ओके, आता आपण काय केलं त्याच्यानंतर? इन्स्टॉल्ड नेसेसरी लायब्ररीज. तर त्याच्यासाठी मी काय कोड लिहिला होता? तर फर्स्ट ऑफ ऑल मी इथे सांगेन की इन्स्टॉल्ड नेसेसरी लायब्ररीज, राईट? तर त्याच्या आतमध्ये मी काय कमांड लिहिली होती? लायब्ररीज हे करण्यासाठी कोणती कमांड लिहिली होती? pip install -r requirements .txt. ओके, तर आता पाहायची ही फाईल कशी झालेली आहे. ओके, आता याच्यावरती मी राईट क्लिक करणार. ओके, आणि त्यानंतर
ही फाईल माझी तयार झालेली आहे. आता ना मला या फाईलचा व्ह्यू घ्यायचा. ऍक्च्युअल मध्ये मला आता ही फाईल कशी दिसेल. ओके, तर नाही, टाइमलाईन नाही. नाही नाही, इथेच उघडते. एक मिनिट. आहे आपण सर्व काही बरोबर लिहिलेलं आहे याच्यामध्ये, राईट. एक प्रिव्ह्यूचा ऑप्शन येतो आपल्याला इथे. एक मिनिट. ओपन प्रिव्ह्यू, राईट, हा वाला ऑप्शन, ओपन प्रिव्ह्यू. तर आता इथे कसं दिसत आहे हे एंड टू एंड मशीन लर्निंग प्रोजेक्ट क्रिएटेड इन्व्हायरमेंट. तर इन्व्हायरमेंट कसे क्रिएट केले, तर हे असे काय आहेत लाईन्स. एक मिनिट. कोंडा क्रिएट, ओके. ओके, तर हे बहुतेक चेंज सेटिंग मध्ये चेंज झालेलं आहे यांच्या. आता करून पाहूया प्रिव्ह्यू. कंट्रोल एस. ओके, तर आता यांच्या नवीन अपडेट मध्ये हे ट्रिपल कोट्स द्यायची गरज नाहीये. ओके, तर ही रीडमी फाईल तयार झालेली आहे. म्हणजे जर एक पर्सन जर इथे येऊन तुमची फाईल पाहिली की तुम्ही काय केलेलं आहे याच्यामध्ये, तर त्याला काय दिसेल, त्याला दिसेल की असे तुम्ही वेगवेगळे इन्व्हायरमेंट क्रिएट केलेले आहे आणि हा तुमचा एंड टू एंड मशीन लर्निंग प्रोजेक्ट आहे. ओके ओके. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल हे डाउनलोड कम्प्लीट झालेलं आहे. ओके, सर्व काही कम्प्लीट झालेलं आहे इथे. आता यानंतर मला ना इथे मला प्रोव्हाइड करायचं आहे माझ्या डेटा सेटची फाईल. म्हणजे माझा डेटा सेट कुठून असेल, तर सांगा डेटा सेट कुठून असेल तुमचा, कुठून असेल तुमचा डेटा सेट. डेटा सेटचे काहीतरी सोर्स असेल तुमच्याकडे, राईट. तर त्यासाठी तुम्हाला इथे एक नवीन फोल्डर तयार करायचा आहे, नॉट अ फाईल. तुम्हाला एक फोल्डर तयार करायचा आहे नोटबुक नेम. ओके, आता एक फोल्डर तयार केलेला आहे आपण. ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही याच्या आतमध्ये तुम्हाला लागणारा डेटा असेल, ओके, तर तुमचा जो काही तुम्हाला लागणारा डेटा असेल, तर तो डेटा आपण इथे स्टोअर करणार आहोत. तर या नोटबुकच्या आतमध्ये फर्स्ट ऑफ ऑल पहा, तुम्हाला या नोटबुक वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्या आतमध्ये एक नवीन फोल्डर बनवायचा आहे. ओके, याच्या आतमध्ये एक नवीन फोल्डर बनवायचा आहे डेटा नेमनी. ओके, तर माझ्याकडे आता नोटबुक्स आहे आणि त्याच्या आतमध्ये हे डेटा फोल्डर अवेलेबल आहे. ओके, आणि मला या नोटबुक्सच्या आतमध्ये आता मला इथे ना एक माझी जी ईडीए ची फाईल असेल, तर ती ईडीए ची फाईल मला इथे बनवायची आहे. कशाची? ईडीए. ईडीए डॉट, आता याच्यानंतर डॉट पायथन फाईल ही कशाची असती, पायथनची, राईट. आणि डॉट IPYNB ही कशाची असती, ज्युपिटर नोटबुकची, राईट. तर इथे ईडीए ही मी एक ज्युपिटर नोटबुकची फाईल तयार करेन, ज्याच्या आतमध्ये मी माझे ईडीए प्रोसेस कंप्लीट करेन. ओके, यासोबतच मी
आपण काय करूया, आपण इथेच एक मॉडेल पण बनवूया इथेच .ipy, त्याच्यानंतर त्याला आपण कन्वर्ट करूया कम्प्लीट एंड टू एंड प्रोजेक्ट मध्ये. ओके, तर इथे मी फोल्डर बनवेन मॉडेल ट्रेनिंग .ipynb. ओके ओके, आणि मला माझा जो काही डेटा सेट असेल तर तो डेटा सेट मी स्टोअर करेन माझ्या या डेटा या फोल्डर मध्ये. आय थिंक आपण सर्व काही या डेटाच्या आतमध्ये तयार केलेलं आहे. राईट, हे कुठे गेलेले आहेत फाइल्स. तर आपण काय करूया, याला मॅन्युअली मी इथून कॉपी करू, कट करून प्रिव्हियस फोल्डर मध्ये पेस्ट करतोय. ठीक आहे, लक्षात ठेवायचे आपण या गोष्टी नेक्स्ट टाइम पासून, की आपण बरोबर ठिकाणी लिहित आहोत म्हणून. ओके, तर डेटाचे फोल्डर एम्प्टी आहे. या डेटाच्या फोल्डरच्या आतमध्ये माझा डेटा अवेलेबल असेल. ओके, तर मी आता काय करतोय, मी गुगल वरून जाऊन माझा डेटा सेट घेईन. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करूया की आपल्या गिटहब वरती तो डेटा सेट अवेलेबल आहे का. प्रिव्हियस बॅच मध्ये पाहूया. गुगल प्ले स्टोर ऍड्रेसेस, आय थिंक त्याला नवीन नावच दिलेलं आहे प्रोजेक्ट साठी. इन्शुरन्स मिनी एअर फॉरेन टॅक्स लोन हाऊस प्राइसिंग. ओके, डायमंड प्राइस मॉडेलिंग. ओके, तर इथे हा तुमचा जेमस्टोन .csv ही फाईल अवेलेबल आहे. ओके, तर आपल्याकडे ऑलरेडी फाईल अवेलेबल आहे, तर आपण काय करू शकतो, ही फाईल आपण इथून कॉपी पण करू शकतो, पण आपल्याला मेन पर्पज काय आहे, आपण ही फाईल डाउनलोड करूया. ओके, कारण का आपल्याला ती फाईल त्या फोल्डरच्या आतमध्ये ठेवायची आहे तिथे. डाउनलोड होत नाहीये. ओके, विचारत आहे कुठे डाउनलोड करायचे आहे. तर मी काय करेन, मी डायरेक्टली माझ्या फोल्डर मध्ये जाऊन मी ml एंड टू एंड डायमंड प्राइस मॉडेलिंग डायमंड डॉट, इथे नाही, नोटबुक्स, नोटबुक्स मध्ये माझ्या डेटाचे फोल्डर आहे, इथे मी माझी फाईल सेव्ह करेन. ओके, माझी फाईल सेव्ह झालेली आहे तिथे. ओके, नोटबुक, नोटबुकच्या आतमध्ये हे डेटा फोल्डर आणि डेटाच्या आतमध्ये माझी जेमस्टोन .csv फाईल रेडी आहे. ओके, तर आता मला काय करायचं आहे, या नोटबुक मध्ये माझी ईडीए जी आहे इथे यायचं आहे मला. ओके, याला मी कट करेन. ओके, आता मी इथे तुम्हाला एक इश्यू येऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल एक कोड रन करून पाहूया की या .ipynb चा कोड इथे रन होतो का नाही. तर हा मला काय विचारत आहे पहा, आता हा मला विचारत आहे पायथन इन्व्हायरमेंट. तर पायथन इन्व्हायरमेंट सिलेक्ट करण्यापूर्वी मला काय करायचं आहे, मला जायचं आहे माझ्या टर्मिनल मध्ये. कुठे, माझ्या टर्मिनल मध्ये, या न्यू टर्मिनल मध्ये माझ्या कमांड प्रॉम्प्ट मला ओपन करायचे आहे. ओके, तर इथून मी एक कोड रन करेन. कोणता वाला, पिप इन्स्टॉल ipy
YNB कर्नल. एक मिनिट, एकदा गुगलला पाहूया काय आहे कमांड. IPYNB म्हणजे आपली ज्युपिटर नोटबुकची फाईल. तर त्याच्या रिलेटेड मला इन्व्हायरमेंट इन्स्टॉल करावं लागेल, राईट, कारण ती रन नाही होणार. इन्स्टॉल IPy कर्नल. ओके, IPy कर्नल. ओके, तर ही कमांड आहे त्याच्यासाठी. तर ही सिम्पली कमांड मी इथे रन करेन. ओके, आता पाहूया थोड्या वेळ. याचा अर्थ काय आहे की मी IPy कर्नलचे फाईल्स रन करण्यासाठी मला त्याचं सुद्धा एन्व्हायरमेंट लागेल, राईट. आणि आता हे कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये सगळं इन्स्टॉल होत आहे सांगा. नाव काय आहे? डायमंड ENV. त्याच्या आतमध्ये हे इन्स्टॉल होत आहे, राईट, सगळं. कारण का मी जर आता इथे जर कोड रन केला तर तुम्हाला विचारतोय की तुम्हाला कोड कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये रन करायचा आहे. 3.10 आहे आपले, राईट, तिथे. झाले करून एक मिनिट, याला कम्प्लीट होऊ द्या. त्यानंतर तो विचारेल तेव्हा आपण आपले कोंडा सिलेक्ट करू, एन्व्हायरमेंट सिलेक्ट करूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांना या गोष्टी माहित आहेत ना, तर तेच आउट परफॉर्म करणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला बाकीच्या ठिकाणी हे कुठं गोष्टी सांगितल्या पण नसतील रिलेटेड टू द मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे लोक काय करतात की फक्त अल्गोरिदम्स याचे त्याची प्रिपरेशन करत बसतात. पण ही जी मेथडॉलॉजी आहे ही येणं इम्पॉर्टंट आहे. आपण फक्त हे एन्व्हायरमेंट सेटअप करून ठेवूया. उद्या आपण याच्यावरती इथे EDA करायला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे आपला जो कोड आहे तो रन झाला पाहिजे. ओके, तर आता मी काय करेन, परत या सिंपल कोडला रन करण्याचा प्रयत्न करेन. हा मला विचारतोय इन्व्हायरमेंट, तर मी पायथन इन्व्हायरमेंट सिलेक्ट करेन. डायमंड 3.9 याच्या आतमध्ये आताच मी IPy कर्नल इन्स्टॉल केलेलं आहे, राईट. ओके, सक्सेसफुली आपण रन करू शकलो याला. ओके, झालं. तर ही ऍक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे इथपर्यंत सुद्धा येणं. कारण का, तर खूप लोकांना प्रॉब्लेम येतात पण त्यांना मेथडॉलॉजी लक्षात नाहीये की आपण कुठे काय इन्स्टॉल केलेलं आहे. तर आपल्याला लक्षात आहे की आपण .IPy कर्नल हे कुठे इन्स्टॉल केलेलं आहे आता आपल्या इन्व्हायरमेंट मध्ये. त्याच्यामुळे ही फाईल रन करू शकतोय, नाहीतर इथे खूप एरर्स येतात. ओके, तर आपलं जी फाईल आहे ती रेडी झालेली आहे उद्या EDA करण्यासाठी. तर उद्या आपण इथे EDA करायला स्टार्ट करूया.